नाशिक पश्चिम मतदार यादीमध्ये घोळासंदर्भात तुम्ही निवेदन दिलेलं होतं, ते चौकशीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले, काय सांगाल? नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये 1,00,000 मतं असे आहेत की त्याच्यावर त्यांचे पत्तेच नाही आहे आणि 12,000 मतं असे की दुबार मतदार येते. असे 1,12,000 मतं आम्ही सगळं तपास केल्यावर 6 महिने आमचे कार्यकर्ते ते काम करत होते आणि मग आम्ही 3/10/25 रोजी माननीय कलेक्टर साहेबांना पत्र दिलं, पेनड्राईव्ह दिला, त्यांच्या लक्षात आणून दिलं की ही मतं जास्त टाकली गेलेली आहे. ना आपण एक बघितलं असेल, राहुल गांधी देशभर सांगतात मतं चोरी झाली. आत्ता मोर्चा झाला महाविकास आघाडीचा, 96 लाख मताची अजूनही दुबार मतदान आहे. ते खोटं नाही आहे. म्हणून भारतीय जनता पार्टी निवडणूक आयोगाला निवडणूक आयोग बोलण्याऐवजी तेच अगोदर बोलतात मतचोरीबाबत. कारण मागचं जे सरकार आलं विधानसभेत हे मतचोरीवर निवडून आलेलं आहे आणि ते खऱ्या मतांवर निवडून येऊ शकत नाही. आपण नाशिकची परिस्थिती बघितली. 12 ऑक्टोबरला उबाटा शिवसेना आणि मनसेने 50-60 हजार नागरिकांचा जनआक्रोश मोर्चा काढला. आमचे प्रश्न एवढेच होते, गुन्हेगारी मुक्त नाशिक, भयमुक्त नाशिक, भ्रष्टाचार मुक्त नाशिक, शेतकऱ्यांना कर्जमाफी, विमा द्या, त्यांच्या मालाला हमीभाव द्या, ओला दुष्काळ जाहीर करा. नाशिकची परिस्थिती काय? प्यायला पाणी मिळत नाही, खड्डे बुजवले जात नाही. किती भ्रष्टाचार. 2026ला सिंहस्थ कुंभमेळ्याचं ध्वजारोहण होणार आहे. दररोज आपण फक्त एवढंच ऐकतो, 25,000 कोटी मंजूर, 30,000 कोटी मंजूर. एक रुपयाचं सुद्धा अजून सिंहस्थाचं काम नाही. एक काम मात्र केलं, पिंपळगाव बावला ते पेगलवाडीच्या गोरगरीब शेतकऱ्यांचे हॉटेलं, छोटे छोटे व्यवसाय होते, घरदारं पाडून टाकले. त्यांना कोणती नोटीस दिली नाही किंवा त्यांना विचारात पण घेतलं नाही. जेव्हा तिला उपोषण केलं, आम्ही सगळे विरोधक गेलो, तेव्हा तिथं ते काम पाडायचं थांबवलं. अशीच परिस्थिती घोटी ते पेगलवाडीच्या शेतकऱ्यांची. तिथूनही रस्ता मोठा करतायत. शेतकऱ्यांना कोणतीही भरपाई दिली जात नाही. शेतकऱ्यांना अन्याय केला जातो. बेरोजगारीचा तोच प्रश्न आहे. महागाई किती झाली. जे सिलेंडर काँग्रेसच्या काळात 300 रुपयाला होतं ते आज 850-900 रुपयाला आहे. डिझेल काय भाव होतं? आता 100पेक्षा जास्त. पेट्रोल काय भाव होतं? 100पेक्षा जास्त. जेव्हा डिझेल पेट्रोल वाढतं तेव्हा दळणवळणाच्या मुळे सगळ्याच मालाचे भाव वाढतात. अशा या महायुतीच्या विरोधात आम्ही हे सर्व महाविकास आघाडी लढते. माझी नम्र विनंती जनतेला, आम्ही सत्तेसाठी नाही, लोकशाही जिवंत राहावी. संविधानामध्ये जो मतदानाचा अधिकार दिला, खरं मतदान मतदारांना करायला मिळावं. आणि का म्हणून काही लोक त्या भारतीय जनता पार्टीत जात आहेत मला कळत नाही. अरे देश कुठं चाललाय? हुकुमशाहीकडे देश चाललाय. आणि आपण जर लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर आपण सगळ्यांनी एकत्र झालं पाहिजे. 100-500 रुपये घेऊन आपलं काही लोक मतदान विकतात, पार्ट्या घेऊन मतदान विकतात. काही लोक तर आता काही बस भरून येत आहेत, त्याही पलटी होतात. काही करायचं नाही, 5 वर्ष लालूच दाखवायची आणि काही लोक त्याला फसतात. असं करू नका. आम्ही 1,12,000 मतं आम्हीच नाही दिले. तुम्ही बघा, बंटी तिदमे शिंदे गट, तो संजय गायकवाड शिंदे गट, म्हात्रेताई भारतीय जनता पार्टी,
एक मला वाटतं एक चव्हाण म्हणून अजितदादाचा आमदार, अनेक लोकांनी मतचोरी होते, दुबार मतं वाढले, हे अनेक माहितीचे सुद्धा लोक बोलत आहेत. राजसाहेबांनी किती चांगले मुद्दे मांडले. 96 लाख मतं या महाराष्ट्रामध्ये वाढलेले आहेत. 2017ला सुद्धा हा मुद्दा घेतला होता राजसाहेबांनी, पण तेव्हा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ऐकलं नाही. आज मात्र एकत्र झालेले आहेत. हे मतचोरीवर येणारे लोक आहेत. आत्ताची जी लढाई होणार आहे ही धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई होणार आहे. म्हणून माझा मतदार बंधू भगिनीला विनंती आहे, आपलं बहुमोल मत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाने आपल्याला दिलेला हक्क आहे, तो गमावू नका. आणि आपण महाविकास आघाडीबरोबर राहा. कशासाठी 100+ पाहिजे भारतीय जनता पार्टीला. सगळे गुन्हेगार त्यांच्या पक्षामध्ये, महायुतीच्या सगळ्या. तुम्ही बघा, आमची ही मागणी आहे, तुम्ही तुमच्या पक्षातले गुन्हेगार पक्षातून बाहेर कधी काढणार आहात आणि गुन्हेगारांना तुम्ही उमेदवारी देणार आहात का? मग जर गुन्हेगार निवडणुका लढवणार असेल तर मग नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला कसा होणार? आणि खरं तर आमच्या मोर्चामुळे हा नाशिक जिल्हा कायद्याचा किल्ला सुरू झाला. धन्यवाद. जय महाराष्ट्र.